नमस्कार, मी तुषार बाबर. आज मी देवगड कुणकेश्वर इथं उभा आहे. माझ्या या बाजूला बघा हे कुणकेश्वर मंदिर आहे. याला कोकणची दक्षिण काशी म्हणतात आणि हे कोकणातलं प्रमुख पर्यटन स्थळ आहे. आणि ह्या पर्यटन स्थळाला भेटण्यासाठी लाखो भाविक आणि लाखो पर्यटक या भागात येत असतात. याचं कारण असं, माझ्या बाजूला पहा, हा समुद्र आहे, हा बीच आहे आणि हे कुणकेश्वर मंदिर आहे. त्याचबरोबर इकडे गव्हर्नमेंट MTDC आहे. तर ते झूम करून दाखवा. तर आजचा विषय असा आहे की आज माझ्याकडे या भागात एक चांगलं हॉटेल विक्रीसाठी आलेलं आहे. अगोदर आपल्याला मी थोडंसं हॉटेल दाखवतो आणि मग त्याच्याबद्दलची अधिक माहिती देतो. माझ्या बाजूला हे बघा, हे हॉटेल आहे. त्याचबरोबर त्याच हॉटेलच्या ती एक कॉटेज आहे. त्यानंतर या त्याच्या कॉटेजेस आहेत आणि या हॉटेल सोबत 26 गुंठे जागा आणि हे हॉटेल. आता तुम्हाला स्क्वेअर फीट मध्ये सांगायचं झालं तर या हॉटेलचं 7,000 स्क्वेअर फीट बांधकाम आहे. हे जे माझ्या बाजूला कॉटेज आहे ते 1000 ते 1200 स्क्वेअर फीट बांधकाम आहे. त्यानंतर या ज्या 3 कॉटेज आहेत या पण 2000 ते 2500 स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे. थोडक्यात असं, या संपूर्ण हॉटेलचा परिसर आणि हे 10,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे. हे जे हॉटेल आहे ते ग्राउंड प्लस 2 आहे. अजून याच्यावर एक माळा गेला तर जवळजवळ 9000 स्क्वेअर फीट बांधकाम होऊ शकेल. म्हणजे अशा प्रकारे हे हॉटेल आहे आणि हे वर्षाच्या 12 महिने तुफान चालतं. तुफान चालतं म्हणण्यापेक्षा या हॉटेलला बुकिंग मिळत नाही. आणि सगळ्यात विशेष म्हणजे या हॉटेलच्या रूम्स ह्या देवगडला जे रेट आहेत त्याच्यापेक्षा महागले जातात आणि लोक आनंदाने घेतात. याचं कारण असं की हॉटेलच्या रूममध्ये बसल्यानंतर तुम्हाला संपूर्ण सी व्ह्यू दिसतो. आणि विशेष म्हणजे हे संपूर्ण हॉटेल फिरल्यानंतर तुमची एक गोष्ट लक्षात येईल, या आर्किटेक्टने हे जे हॉटेल आर्किटेक्ट केलं ते बघितल्यानंतर एवढं सुंदर वाटलं. तर याच्या कुठल्याही गॅलरीमध्ये बसला, कुठल्याही रूममध्ये बसला तरी तुम्हाला संपूर्ण सी व्ह्यू मिळतो. त्यामुळे इथे रूम घेताना माणूस चॉईस ठेवत नाही की मला या बाजचा रूम पाहिजे, त्या बाजचा रूम पाहिजे. माणसाचा चॉईस एकच राहतो की मला कुठल्याही परिस्थितीत ह्या हॉटेलमधली रूम द्या. तर मला या रूममध्ये राहिल्यानंतर दिवसा मी कधी या रूममध्ये राहिलो तर मला 24 तास हे निसर्गाचं दर्शन होतं. आणि त्या निसर्गाच्या दर्शनासाठी तो जास्त किंमत मोजून असतो. आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे, आपल्या सगळ्यांना एक नियम माहिती असेल केंद्र सरकारचा की समुद्रापासून 500 मीटरपर्यंत बांधकाम करता येत नाही, ते बेकायदेशीर ठरतं. मग आपण एक विचार करत असतात यांनी हे जे सगळं बांधकाम आहे 10,000 स्क्वेअर फीट ते कसं केलं असेल. तर यांच्याकडे केंद्र सरकारची कायदेशीर परवानगी आहे. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की हा जो एपेस आहे आणि हे जे प्राईम लोकेशन आहे हे तुम्ही संपूर्ण किनारपट्टीवर फिरल्यानंतर अशा प्रकारचं प्राईम लोकेशन तुम्हाला मिळणार नाही. आणि विशेष म्हणजे एवढं मोठं बांधकाम मिळणार नाही. आणि अजूनही याच्यासाठी बांधकामाच्या परमिशन आहे, त्या पद्धतीने तुम्ही अजून बांधू शकता. दुसरी एक गोष्ट अशी की आपण म्हणतो की एक उन्हाळ्याचा सीझन आहे किंवा पावसाळ्याचा सीझन आहे तर त्याचवेळी लोक येतात, असं नाही. या हॉटेलला वर्षभर गर्दी असते, वर्षभर लोक येत असतात. विशेष करून पर्यटक हे येतातच, तर त्याचबरोबर हे आपले सिनेमा किंवा TV सिरियल याचे जे स्टार्स आहेत किंवा न्यूज चॅनलवाले ते तर इथं 10-20 दिवस बुक करून जातात. म्हणजे याला कायम बुकिंग मिळत असतं. याचं ऑनलाईन बुकिंग पण आहे. अशा प्रकारे हे सगळं सांगायचं कारण काय की ज्यावेळी तुम्ही हॉटेल बिझनेसचा विचार करता आणि त्यावेळी तुम्ही ह्या शोधात असता की आपल्याला असं एक हॉटेल पाहिजे की जे समुद्र टच पाहिजे, ज्याचं पक्कं बांधकाम पाहिजे आणि जो रेडी सेटअप पाहिजे. आणि तो रेडी सेटअप झाल्यानंतर आणि त्यात बिझनेसची खात्री पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्यावेळी इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने विचार करता त्यावेळी तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला रेग्युलराइज इन्कम देत राहील आणि ती लॉंग टर्म प्रॉफिट तुम्हाला देत राहील. म्हणजे तुम्ही टाकलेली इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला 1-2 वर्षात दुप्पट पाचपट अशी होऊन जाईल, ही मी तुम्हाला खात्रीने सांगतो. मी ज्यावेळी आपल्याला सांगतो
की आपण केलेली इन्व्हेस्टमेंट हे दुप्पट चौपट होईल. आणि काही लोकांना आश्चर्य वाटेल दुप्पट चौपट कशी होईल. त्याचं कारण असं आहे, ही सगळी जी जागा आहे, आपल्याला माहिती आहे समुद्रकाठच्या जागेचे भाव हे दिवसेंदिवस वाढत राहतात. तुम्ही आज जर मालवणला गेले तर 20 लाख रुपये गुंठा आहे, देवगडला आले तर 10 ते 12 लाख रुपये गुंठा आहे. विचार करा अजून 2 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी या जागेची किमती काय झालेली असतील. त्यानंतर हे जे कुंकेश्वर स्थान आहे आणि हे जे एमटीडीसी आहे, त्याच्यामुळे एमटीडीसी महाराष्ट्र सरकार पर्यटनाला खूप काही आता मदत करते. त्यामुळे पर्यटनाचा ओघ हा दिवसेंदिवस वाढत आहे. आणि हे जे ठिकाण आहे या ठिकाणासाठी लोक नुसते आपल्या महाराष्ट्रातून येत नाही तर नोएडा, दिल्ली, म्हणजे ज्यांच्याजवळ समुद्र नाही आणि ज्यांना समुद्राचं आकर्षण आहे असे लोक या ठिकाणी येत असतात. आणि त्यामुळे इथं हॉटेलचे रेट पण जास्त आहेत आणि जागेचे रेट पण जास्त आहेत. आणि आज तुम्हाला रेडी सेटअप मिळत आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्ही ज्या दिवशी जागा बघायला याल, ज्या दिवशी याचं बुकिंग बघायला याल, त्या दिवशी मी तुम्हाला ते पटवून देईन की बाबा रे हे याचं आजचं बुकिंग आहे, हे कालचं बुकिंग आहे, हे 1 महिन्यापूर्वीचं बुकिंग आहे. तुम्ही स्वतः अंदाज लावू शकता की साधारण महिन्याला याचं कलेक्शन काय होतं. आणि जर एवढं कलेक्शन होतं तर हा धंदा किती प्रॉफिटमध्ये असेल. तरी पण याच्यात अजून काही थोड्याशा ज्या काही इंटेरियर कॉस्मेटिक चेंजेस करायला लागतील त्याने अजून पब्लिक वाढेल. इथं मेन प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, इथं मॅन पॉवर हा मेन प्रॉब्लेम आहे. कारण आज आमच्या देवगडला जे कलमबाग वगैरे आहेत याच्यासाठी आम्हाला नेपाळहून माणसं आणायला लागतात. तसंच जर हॉटेलिंग चालवायचं असेल तर जर तुमच्याकडे मॅन पॉवर असेल आणि तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारची माणसं जर अरेंज करू शकत असाल तर हा हॉटेलचा धंदा खूप सुंदर आहे. आता हे बघा यांनी हे डेव्हलपमेंट केलं आहे पण याचं फिनिशिंग दिलेलं नाहीये. कारण काय, हे जे फिनिशिंग आहे ह्या तो उद्या डेव्हलप करेल, पण उद्या डेव्हलप केलं तर माणसं कुठून आणायची हा त्याच्यासमोरचा प्रश्न आहे. त्याचबरोबर इथं त्यांनी पार्किंगचं हे केलेलं आहे आणि बिल्डिंगच्या खाली पण पार्किंग आहे. आणि बरीचशी जागा अशी आहे जी व्यवस्थित युटिलाइज झालेली नाही. म्हणजे जो हॉटेल घेणारा असेल त्या हॉटेलवाल्याने जर एक व्यवस्थित मॅनेजमेंट आणली आणि जर या संपूर्ण जागेचं युटिलायझेशन केलं तर आज हे काय ज्या हॉटेलला हे 10, 11, 12 रूम आहेत त्या रूम वाढवून तो साधारण 18 ते 22 रूम करू शकतो. आणि 18 ते 22 रूम करत असताना तुम्ही विचार करा या भागात आज एका रूमला 5,000, 7,000 आणि सूट असेल तर 10,000. म्हणजे नॉर्मल 5,000 प्रमाणे घेतले तरी दिवसाचं कॅल्क्युलेशन किती होतं. आता जे मी आपल्याला बोललो ते फक्त रूमच्या रेंटल बद्दलच बोललो. याच्या व्यतिरिक्त रेस्टॉरंट, ब्रेकफास्ट, डायनिंग ह्या ज्या सुविधा आहेत आणि यासाठी लागणारे तुम्ही जे काही कुक आणाल किंवा ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना सर्व कराल. कारण देवगडात बरेचसे पर्यटक येऊन जातात आणि पर्यटकांशी काही न्यूज मीडियावाले जे त्यांना विचारतात की देवगडबद्दल तुम्हाला काय वाटतं, तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की देवगड हे खरोखर स्वर्ग आहे. पण इथं एकच गोष्ट कमी आहे ती म्हणजे इथं खाणं जेवण चांगलं मिळत नाही. तर तो जर प्रॉब्लेम सोडवला गेला तर मला वाटतं लोक विचारून शोधत तुमचं हॉटेल येतील. आपण अगोदर हॉटेल बघून घेऊया. चला मी आपल्याला हॉटेल दाखवतो, सगळ्या रूम्स दाखवतो, तिथून कसं दिसतं हॉटेल, कसा बीच दिसतो हे सगळं दाखवतो. त्यानंतर आपण अधिक डिटेलमध्ये याच्या प्राइसिंग आणि मालकाच्या एक्सपेक्टेशन बद्दल बोलूया. चला मी तुम्हाला हॉटेल दाखवतो. हे बघा किती सुंदर केलंय. या काठीतून बघा समुद्र दिसतो. ही काठ बघा, हे कुणकेश्वर मंदिर. या काठीतून बघा इतर बाकीची मंदिरं दिसतात. ही काठीची फ्रेम दाखवा केवढी मोठी आहे. म्हणजे माणूस तर जेव्हा बसतो किंवा इथं वास्तवाला येतो तर असं वाटतं की त्याला हॉटेल असावं तर असं असावं. म्हणजे मी पावसाचा आनंदही घेतोय, समुद्राचा आनंदही घेतोय आणि संपूर्ण सी व्ह्यू दर्शन होतोय मला. आणि अशा प्रकारच्या रूमसाठी लोक जास्त रेंट देतात. म्हणजे नॉर्मली जिथं 2,000, 5,000 रुपये रेंट असतो हॉटेलच्या रूमचा, अशा ठिकाणी लोक 7,000, 8,000 घेतात.
3400 स्क्वेअर फीट रूम, 18 बाय 18 फूटचा हा रूम आहे. ही एवढं लॅविश हॉटेल आहे. आणि बेड बघा किंग साईज आहे. 4 ते 5 माणसं त्या बेडवर बसतील असं बेड आहे. हे बघा, इथं मी आता गॅलरीत बसलोय. किती सुंदर व्ह्यू आहे बघा. सर तिथून बसलोय आणि मी समुद्राची मजा घेतो. हवा किती जोरदार येते. वाटतं की या गॅलरीत तासंदाज बसून राहतो असा हा व्ह्यू आहे. आणि ही माझ्या समोर पार्किंग आहे. म्हणजे मी ही रूम घेतली, समोर माझी गाडी ठेवली, असा इथं संध्याकाळचा आणि दिवसभर बसलो तर असं वाटतं की समुद्र आणि मी. हॉटेलच्या टेरेसवर उभा आहे. हे 2 माळ्याचं हॉटेल आहे. उद्या भविष्यात तुम्ही याचे 3 माळे 4 माळे बनवू शकता. पण 2 माळ्याच्या हॉटेलच्या टेरेसवरून काय दिसतं तर हे रोडला लागलेलं हॉटेल आहे. हा सागरी महामार्ग आहे आणि हा बीच आहे. आणि इथं समोर पार्किंग जी आहे, हे मालक आता करणारच होते. तो त्याला ट्री घेऊन त्याचा प्लॅन होता. पण आता हे हॉटेल विचारत असल्यामुळे आता ते काय करत बसत नाहीये. पुढे बघा, आता ते जर त्या रूम आहेत तिथं जर सीडी केलं तर अजून चांगलं होत. हे समोर जरा पुढे आहे. हा महाराष्ट्र शासनाच्या MTDC ला जाणारं रस्ता. हे माझ्या समोर जे दिसतंय ते MTDC आहे. इथे नेटवर्क रेंज आहे, 2-2 टॉवर आहे. हा बीच बघा. जर संध्याकाळी आला तर या बीचवर खूप गर्दी असते, सकाळी पण खूप गर्दी असते. तसं ज्यावेळी माणूस या हॉटेलमध्ये पैसा इन्व्हेस्ट करायचा विचार करतो किंवा हॉटेल बिझनेसच्या दृष्टीने विचार करतो, त्यावेळी त्याला 2-4 गोष्टी हव्या असतात. एक तर प्रॉपर लोकेशनला हॉटेल, दुसरी गोष्ट रेडीमेड हॉटेल असेल तर चांगलं, तिसरी गोष्ट त्याचा बूमिंग बिझनेस असेल तर त्याला फारसे मार्केटिंगसाठी किंवा कशासाठी कष्ट पडत नाही. त्यामुळे मला हे सांगायचं आहे की हे जे हॉटेल आहे हे वर्षाच्या 12 महिने बुक असतं. त्यामुळे तुम्हाला वेगळा बिझनेस शोधायची गरज नाही. तुम्हाला ही रेडीमेड बिल्डिंग आहे, तुम्हाला याच्यात काही जास्त करायचं नाही. पण आतलं जे रिनोव्हेशन आहे, आता मी आत पाहिले ते सगळे याने स्टँडर्ड मटेरियल वापरलेले आहेत. तरी पण कसं असतं की तुम्हाला एक तुमची थेंब द्यायची असेल तर तुम्ही तुमच्या थेंबप्रमाणे, किंवा तुम्हाला वाटलं एवढ्या मोठ्या रूमची गरज नाही आहे 350 स्क्वेअर फीटच्या, तर आपण छोटा रूम देऊ किंवा याला आपण सूट रूम प्राप्त करू. कारण देवगडात सूट रूम मिळत नाहीत. आणि सूट रूमसाठी पर्यटक आहेत ते 10,000 रुपये 15,000 रुपये द्यायला तयार आहेत. त्यामुळे तुम्ही आतलं जे इंटेरियर आहे ते तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कस्टमाइज इथून करून घेऊ शकता. त्याच्यानंतर याला जनरेटर आहे. त्याच्यानंतर ही संपूर्ण जी जागा आहे, याच्या खाली 26 गुंठे, टोटल 26 गुंठे ही बिल्डिंग, ही इमारत, त्याबाजूची इमारत आणि याच्या पलीकडची इमारत जरा इकडे आम्ही दाखवतो. त्यानंतर ह्या जागेचं अलोकेशन, ही जागा आहे खालची जागा दाखव. या रोड पासून हे जे कट केलेलं आहे इथून खाली आणि या समुद्राच्या जवळ म्हणजे मध्ये तिथं जागा आहे. तिथं तुम्ही अजून काय हॉटेलमेंट किंवा तिथं पार्किंग किंवा तिथं बसण्याच्या सोयी अशा प्रकारे तुम्ही करू शकता. हा तुम्हाला एक रूम दाखवतो. हा 101 रूम नंबर आहे. इथून दाखवलं. हा TV आहे. हा संपूर्ण बसायला सोफा वगैरे किती सुंदर केलंय वगैरे. हे कपडे ठेवण्यासाठी कबड. त्यानंतर इथे राहतो आपण त्याने स्विमिंग बाथटब केलंय. हा जातो संपूर्ण. हा बाथरूम आहे. एखादा कस्टमर हे बघा वॉश बेसिन कसं केलंय. इथं बाहेर जायची गरज नाही. त्यानंतर ह्या रूमसाठी गॅलरी किती मोठी दिली आहे बघा. म्हणजे ज्यावेळी तुम्ही विचार करता की इथं आपण मीटिंग करूया किंवा बसूया तर संध्याकाळची या समुद्राची हवा ही करूया. इथून पण बीच दिसतो बघा. इथं जरा बीच दाखवा. हा बीच दाखवा. ही 16 फूट बाय 8 फूट अशी गॅलरी आहे. ही गॅलरी एवढी प्रशस्त आहे की इथं असं बसलं की असं समुद्र बघताय. मग अशी मी गॅलरीत उभा होतो. आता मी त्याच रूम मध्ये आहे. हा बेड आहे. मी बेडवर बसलो आहे आणि असा
संपूर्ण हा समुद्र दिसतोय. म्हणजे रूम मधून समुद्र दिसतोच, त्याचप्रमाणे गॅलरीतून पण दिसतो. म्हणजे पावसाच्या वेळी मी या रूम मध्ये आलोय आणि मी हे दरवाजे वगैरे बंद केले, एसी चालू केला. तर एसी चालू असताना आणि बाहेर जोरदार पाऊस असताना मी या रूम मध्ये राहून एक पर्यटक म्हणून हॉटेलचा चांगला आनंद घेत असतो. अजून एक रूम दाखवतो. हे बघा, हे बेड आहे. ही रूम बघताय म्हणजे यामधला बघा, म्हणजे माणूस असा बेडवर बसलाय आणि मी असा बेडवर बसलोय आणि असा पडलोय. तर मी असा पडून असा संपूर्ण समुद्र बघतो. म्हणजे मी डोकं टेकल्या, पाय या बाजूला केल्यात तरी पण मी समुद्र बघतोय. म्हणजे रात्रंदिवस समुद्र बघताय. यात काय राहिलंय, यात मला जे जाणवलं ते असं की ह्याचं जे इंटेरियर आहे, तर याला जे आपण डेकोरम जे एक चांगली थीम द्यायला पाहिजे ती याला जमलेली नाही. म्हणजे जो माणूस हे हॉटेल घेईल किंवा जो माणूस हे हॉटेल म्हणून डेव्हलप करेल, तेव्हा त्याला बाकी काय करायचं नाही. कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, सगळं आहे, बाथरूम आहे, टॉयलेट आहे, अशाही ठिकाणी लोक येतात. तरी पण तर याला अजून जरा टिपटॉप असं इंटिरियर देता आलं किंवा आकर्षक असं इंटिरियर करता आलं. आता एक ग्लास आहे, तेव्हा असं क्लीन करायला पाहिजे होतं, असं करता आलं. म्हणजे थोडक्यात असं याचं एकदम चांगलं लुक्स आणि जरा रिनोव्हेशन करता आलं तर या रूमला, अशा रूमला लोक 5,000 10,000 असं रेंट देतात. संपूर्ण या सेटअपचा, हॉटेलचा आणि या 26 गुंठ्याचे साधारण मालकाला 5.5 करोड रुपये अपेक्षित आहेत. तुम्ही, मी आणि मालक समोर बसल्यानंतर त्यात जे काही निगोशिएशन असेल ते आपण बसू. पण तुम्हाला एक नक्की प्रश्न पडला असेल की बाबा रे, याला 5 करोड एवढं का द्यायचे, एवढं काय आहे याच्यात. खरं आहे तुमचं, कारण याला देण्याचं कारण असं आहे की याला जे बांधकाम आज मिळालंय, अजून वरती 2,000 स्क्वेअर फीट मिळेल. म्हणजे उद्या ज्यावेळी तुम्ही 12,000 13,000 स्क्वेअर फीट बांधकाम करता, अशा प्रकारचं बांधकाम संपूर्ण किनारपट्टीवर आणि अशा कुणकेश्वर सारख्या ठिकाणी आणि समुद्र टच असं मिळणं फार कठीण आहे. अशी एखादीच वस्तू असते की ज्यासाठी इथं वर्षभर हॉटेल फुल राहतं आणि याच्यासाठी लोक ॲडव्हान्समध्ये बुकिंग करतात. हे MTDCला आहे, अजून सगळ्या ठिकाणी आपल्याला टाकता येईल. माझ्या या बाजूला मी सगळ्या शहरांची नावं आणि त्याचं किलोमीटर, म्हणजे पुणा, कोल्हापूर, मुंबई, गोवा, मालवण, रत्नागिरी, तारकर्ली आणि इथून जवळपास असणारे सिंधुदुर्ग एअरपोर्ट, त्याचं डिस्टन्स, गोवा मोपा एअरपोर्टचं डिस्टन्स, इथं यायचं कसं, इथल्या रेल्वे स्टेशन, या सगळ्याची माहिती मी माझ्या क्लिपच्या खाली देतो आणि बाजूला देतो. त्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल की हे ठिकाण नक्की आहे कुठे. आणि तुम्ही जरी यूट्यूबला कुणकेश्वर टेम्पल जरी टाकलं तरी त्याचे भरपूर व्हिडिओ सापडतील. त्याच्याबद्दलचे तुम्हाला पर्यटकांच्याबद्दल माहिती पण कळेल. माझे आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी या उजव्या कोपऱ्यात माझा नंबर आहे, त्याच्यावर संपर्क करा. आणि या प्रॉपर्टी संबंधात जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर आपण प्रत्यक्ष बोलू, मला व्हॉट्सअप करा, आपण फोनवर बोलू आणि तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं मी मालकाची वेळ घेईन. तुम्ही, मी आणि मालक आपण याबद्दल मीटिंग करू आणि जे काय निगोशिएशन असेल ते आपण समोरासमोर करू. आणि याच्याबद्दलचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट पण मी तुम्हाला देऊन देतो. धन्यवाद.